हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. इथे मी चिकन स्टीम आणि फ्राय दोन्ही पण बनवले आहेत. मोमोज रेसिपी आहे. मैदा मळून घेतलेला आहे. जास्त कडक पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम असं मळून घ्या. चिकन, कांदा, काळी मिरची पूड, इथे अद्रक लसूणची पेस्ट, इथं हा सोया सॉस आहे, मीठ, ही मिरची आहे फक्त वाटलेली, ही कोथिंबीर आणि अजिनोमोटो. प्रथम कांदा टाकायचा आहे. हे 3 कांदे आहेत मीडियम साईजचे, बारीक कट करून घेतलेले. कांदा घालून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत अद्रक लसूणची पेस्ट. ही 2 चम्मच पेस्ट आहे. जो चम्मच आहे ना माझ्याकडे हातामध्ये, तोच 2 चम्मच पेस्ट आहे. काळी मिरची पूड, ही पण 2 चम्मच घाला, छोटे 2 चम्मच. त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे. ते तुम्ही तुमच्याप्रमाणे घाला. इथे मी 2 चम्मच, छोटे 2 चम्मच घातलेले आहे, त्या अंदाजाप्रमाणे घाला. इथे हे मिरची ही फ्रीजमध्ये ठेवलेली मग झाले बर्फ. 1 चम्मच आणि थोडंसं टाकलेलं आहे. एक कोथिंबीर टाका भरपूर. आणि हा लास्टला सोया सॉस 3 चम्मच टाकलेला आहे मी सोया सॉस. हे आता चांगलं मिक्स करून घ्या आणि 10-15 मिनटं सेट व्हायला ठेवून द्या. असं बाहेर ठेवलं तरी चालेल किंवा फ्रीजमध्ये थोडंसं लो टेम्परेचरवरती म्हणजे ठेवलं तरी चालेल. फ्रीझरमध्ये नाही, फक्त फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. अजिनोमोटो टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. मिक्स करून घ्या सर्व, हे एकजीव करून घ्या. हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोड्या वेळासाठी सेट व्हायला, कारण की चिकनला पाणी सुटतं ना, मग ते जे आपण मोमोज बनवतो ना तेव्हा घडी त्याची ती होत नाही व्यवस्थित, सुटते ओलं असल्यामुळे चिकन. म्हणून मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवते, मग ते थोडं त्याचा घट्टपणा येतो, व्यवस्थित होऊन जातं. हे ते मी स्टार्ट केलेलं आहे. हे पीठ पण मळून, मैद्याचं पीठ पण मळून आहे ना थोडा वेळ ठेवायचं, 15-20 मिनटं रिलॅक्स व्हायला ठेवायचं, मग तो सॉफ्टपणा येतो त्याच्यामध्ये. हे माझ्याकडे होतं, ह्याच्यामध्ये मोमोज आहेत ना करंजीसारखे होत होते, म्हणून मी ह्याच्यात जास्त केले नाही, 2-3च केले. हे असे करंजीसारखे होत होते. म्हणून मी त्याच्यामध्ये 2-3 केले, जास्त केले नाहीत. आणि हे हाताचे जे आपले हातातलेच केले, जे लाटून आणि स्प्रिंग करतात त्याचे, तेच केले. ह्याला ना सुक्कं पीठ लावलं ना असं लाटून घ्या पुरीसारखं. आणि आपण मोदक कसे बनवतो त्याला आपण पाकळ्या पाडतो ना, ह्याला तशा पाकळ्या नाही पाडायच्या आहेत. हे एकावर एक असं चिटकवत जायचं. हे एक साईडला असं पकडायचं एका हातात, आणि हे त्याला दुसऱ्या हाताने त्याला एकावर, त्याच जे फर्स्ट केलं होतं ना आपण पाकळीत, त्याला सगळ्या पाकळ्या चिपकवत जायच्यात. आता प्रॉपर दिसत नाही आहे, हात येतोय मध्ये, पण त्याच एका पाकळीला सगळ्या पाकळ्या चिटकवत जायच्यात. आणि जे लास्टला राहते ना ते असं पीठ दाबून घ्यायचं. हे मोदकचं आपलं गोल असतं, हे असं मिनी चपटं करून घेतलेलं आहे.
हे माझे सर्व बनवून झाले. ह्यातले मी अर्धे स्टीम करणार आहे आणि अर्धे फ्राय करणार आहे. हे माझ्याकडे स्टीमचं भांडं नव्हतं, मग मी हे पाणी गरम करायला टोप ठेवलं आणि त्याच्यावरती ही जाळीवाली हे ठेवलं आणि त्याच्यावरती तेल लावलं आणि त्याच्यावरती सर्व ठेवले. ह्यातले अर्धे आहेत ना इकडचे चिटकले होते, अर्धे थँक्यू फॉर वॉचिंग.